पावसाचे दिवस असूनही राजांचे सैन्य विसावले नव्हते. सिद्धीचा पराभव करण्यात दौलतखान गुंतले होते. सर्जा खानाने राजांची अथनी, रायबाग ही ठाणी उठवल्याची बातमी गडावर आली होती. गडाच्या राजकारणाला रंग चढत होता. सदरेवर अण्णाजी, मोरोपंत, हंबीरराव, आनंदराव, मानाजी मोरे ही मंडळी राजांची वाट पाहत होती. राजा आपल्या महाली सदरेवर जाण्याच्या तयारीत होते. राजे दरवाजापर्यंत आले आणि सामोऱ्या सोयराबाई आल्या. राजांच्या चेहऱ्यावर स्मित पसरले. आम्ही तुमचीच वाट पाहून सदरेवर जायला निघालो होतो. आठवण झाली हे नशीब. आठवण झाली होती पण आपण दिसला नाहीत. रायगडवाडीहून आम्ही सकाळीच आलो. 2 प्रहरचं जेवण तेही मनोहारीच्या हातून मिळालं. मग बोलावणं बरं पाठवलं नाहीत. राणीसाहेब, ह्या गोष्टी बोलावण्यानं व्हायच्या नसतात. तो तुमच्या कर्तव्याचा भाग आहे हे विसरता. राजांच्या करड्या बोलांनी सोयराबाई घाबरल्या, पण क्षणात त्यांचा राग उफाळला. धाकट्या बाईने हा रिवाज नजरेत आणून दिला वाटतं. तिथं रिवाज नाही राणीसाहेब, तिथं फक्त जबाबदारीची जाणीव आहे. धाकटाबाईने आमच्या विरुद्ध तक्रार केली वाटतं. राजांची नजर सोयराबाईंच्यावर स्थिरावली. राजे म्हणाले, बिलकुल नाही. असं तुम्ही काय केलं की त्यासाठी त्यांनी तक्रार करावी? स्वतःला सावरून घेत सोयराबाई गडबडीने म्हणाल्या, नाही, उगाच विचारलं. आम्ही सदरेकडे जातो. राजे दरवाजाकडे जाता जाता एकदम थांबले. माघारी पाहत त्यांनी विचारले, राणीसाहेब, तुम्ही कधी आमसुलाचं सरबत प्यायलात? नाही बाई, मला ते मुळीच आवडत नाही. वाटलंच आम्हाला. राजे हसले आणि महालाबाहेर गेले. त्या हसण्याचा अर्थ सोयराबाईंना समजला नाही. राजे सदरेवर आले. राजे मोठे प्रसन्न दिसत होते. राजाने अण्णाजी, मोरोपंत यांना नवीन खबरा विचारल्या. मोरोपंतांनी सर्जा खानाने रायबाग, अथनी येथील ठाणे उठवल्याचे सांगितले. ठीक आहे, त्याला उत्तर देता येईल. शत्रूची जी चाल आहे त्याच चालीनं त्याला उत्तर दिलं की त्याला लवकर अक्कल येते. हंबीरराव, आमच्या फौजा विजापूर मुलखात पाठवा. लक्ष्मेश्वर, गदग या पेठा लढून फस्त करा. मोरोपंत, अण्णाजी, आता स्वस्थ बसण्याचे दिवस संपले. दिलेर खान आला आहे. तो विजापूर संपवण्याच्या हेतूनच उतरला आहे. पण या आदिलशाहीला समजत नाही. पण ते समजून येईपर्यंत आपल्याला स्वस्थ बसता येणार नाही. दिलेरचं लक्ष आमच्याकडे वळलं तर सावध असावं म्हणून आम्ही पन्हाळ्याला फौज गोळा केली आहे. आनंदराव, पन्हाळ्याला चला. मोरोपंत, तुमच्या फौजा मोगलाईत जाऊ द्या. आमच्या राज्याच्या 4ही कक्षावर आमच्या राज्याची दहशत निर्माण करा. तिची जाणीव दिलेर खानाला व्हायला हवी. रायगडहून भराभर हुकूम सुटले. जेधे, आनंदराव, मानाजी मोरे वगैरे सरदार कामगिऱ्या करून घेऊन बाहेर पडले. पावसाळा कमी होताच राजांनी पन्हाळ्याला जाऊन लढवायचे ठरवले. गडावर पावसाने झड धरली. तसेच मराठी फौजेने विजापूर भागात थैमान घातले. मराठी फौजेने मलगुंड, लक्ष्मेश्वर, गदग या पेठा लुटल्या. आदिलशाहीची लूट गडावर येऊन थडकली. पावसाळा संपत आला. श्रावणाच्या अखेरीस गडावर एक बातमी आली. आदिलशाही जमशीर खान, सर्जा खान आणि खुद्द सिद्दी मसूदचा मुलगा राजांच्या विरुद्ध मोहीम उघडणार अशी बातमी होती. राजांना ती बातमी करताच राजे हसले. सापानं बेडूक धरला असता बेडकानं माशी पकडण्याचा प्रयत्न करण्यासारखं हे कृत्य. दिलेर खान पातशाही बुडवायला टपला असता आदिलशाही फौज आमच्या समाचाराचा विचार करते. विनाशकाले विपरीत बुद्धी म्हणतात यालाच. मोरोपंत म्हणाले, महाराज, पण ही बातमी विश्वसनीय आहे. आम्ही कुठं अविश्वास धरतो. आता लवकरच आम्ही पन्हाळगड गाठू. आदिलशाही, मोगलाई यांची चाल आम्ही तेथूनच पाहू. राजांचा तळ पन्हाळगडी हलणार असे दिसू लागले, पण तो बेस पार पडला नाही. अचानक राजांना ज्वर येऊ लागला. राजा अंथरुणाला खिळले. राजांचे पन्हाळ्याला जाणे लांबणीवर पडले. पावसाळ्याच्या अखेरीस राजांना आराम वाटू लागला. राजे महालात हिंडू फिरू लागले. राजांच्या आरामाने गडावर परत चैतन्य आले. गडावर 2 प्रहरची शांतता पसरली होती. उन्हाच्या उभेत गड अंग चोरून बसला होता. निळ्या भोर आकाशातून पांढरे ढग वाहत होते. अष्टप्रधान महालातून मंत्री विसावले होते. सदरफडात जामदारखान्यात तेवढी कारकुनांची जाग ऐकू येत होती. त्यावेळी एक जासूद गडावर थैली घेऊन आला. वाड्याच्या दक्षिणेला खालच्या टप्प्यावर असलेल्या मोरोपंतांच्या महाली त्या जासूदाला नेण्यात आले. थोड्याच वेळात मोरोपंत महालाबाहेर पडताना दिसले. मोरोपंतांच्या निरोपानुसार अण्णाजी, हंबीरराव तातडीने राज सदरेत आले. मोरोपंतांच्या चिंताग्रस्त चेहऱ्याकडे पाहून अण्णाजींना काही समजेना. सदरेवरती घेच होते. अण्णाजींनी विचारले, काय झालं मोरोपंत?
अजून झालं नाही, पण काहीतरी होणार असं वाटतं. आत्ताची थैली गळावर आली, वाचा. अण्णाजींनी थैली घेतली. ते पत्र वाचू लागले. पत्रातील मजकुराबरोबर नजर मोठी होत होती. काही ओळी परत वाचल्या जात होत्या. पत्र वाचून संपले आणि अण्णाजींनी निश्वास सोडला. अण्णाजी, काय आहे? आपलं कर्म आहे हंबीरराव. आपले युवराज दिलेर खानाशी बोलणी करत आहेत. कसली? अण्णाजी खिन्नपणे हसले. सेनापती, ते कसं कळणार? कदाचित ते कलशांना ठाऊक असेल. ते कुंडली पाहतात, होम करतात, जारण मारणार, ते जाणते आहेत. पण ही बातमी खरी कशावरून? हंबीररावांनी विचारले. कशावरून? हंबीरराव, असल्या बातम्या खोट्या ठरत नाहीत. आपला खास नजरबाज बाजी नाईक यानं ही थैली पाठवली आहे. दिलेर खानाच्या छावणीवर खुद्द जनार्दन पंतांना त्यानं पाहिलं आहे. बाप रे, ते उद्गारले. काहीतरी मोठं राजकारण शिजत आहे. नुकतेच महाराज आजारातून उठले, अजून पुरते बरे झाले नाही, तोच ही बातमी. महाराजांना फार काळजी वाटेल, मोरोपंत म्हणाले. पण त्याखेरीज इलाज काय? महाराजांची चौकशी करा. महादेवला बोलावण्यात आले. अण्णाजींनी विचारले, महाराज काय करताहेत? सुख करताहेत, महादेवने सांगितले. महाराज 2 प्रहरी बरे झोपले? हंबीररावांनी काळजीच्या सुरात विचारले. सकाळपासून कसर झाल्यासारखी वाटते, म्हणाले. वैद्य येऊन गेले, नुकता डोळा लागला. आणि राणीसाहेब? अण्णाजींनी विचारले. माहली आहेत, बोलावू? हा, अण्णाजींनी संमती दिली. सोयराबाई सदर महाली आल्या तेव्हा तिघांची कुजबूज चालली होती. अण्णाजी, बोलावणं बरं पाठवलं? महाराज झोपले असं कळलं तेव्हा. हो, आज तब्येत परत नरम झाली. काय काम होतं? तसं जरुरीचंच काम आहे राणीसाहेब, अण्णाजींनी सांगितले. युवराज दिलेर खानाशी बोलणी करण्यात गुंतले आहेत असं कळतं. क्षणभर सोयराबाई विचारात उभा राहिला. नकळत एक वेगळे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर उमटले. त्या म्हणाल्या, मी उठवते, थोड्या वेळानं तुम्ही या. राजांना चांगली झोप लागली होती. सोयराबाईंनी त्यांना उठवले. दचकून जागे होत राजाने विचारले, काय झालं? का उठवलं? मोरोपंत अण्णाजींनी जागा करायला सांगितलं, तातडीचं काम आहे म्हणे. राजाने आपला घाम टिपला. ते उठले. थंड पाण्याने त्याने तोंड धुतले. त्या गार स्पर्शाने त्यांना बरे वाटले. राजे शयनगृहातून महाली आले. अण्णाजी, मोरोपंत, हंबीरराव आले होते. मुजऱ्यांचा स्वीकार करून राजाने विचारले, काय आहे अण्णाजी? अण्णाजींनी मोरोपंतांच्याकडे पाहिले. मोरोपंत म्हणाले, बातमी तितकीशी चांगली नाही. दिलेर खानाच्या गोटातून बातमी आली आहे. युवराजांची आणि दिलेर खानाची अंतस्थ बोलणी चालू आहेत. काय सांगता? राजा आश्चर्याने उद्गारले. हो, एवढंच नव्हे तर खुद्द जनार्दन पंतांना दिलेर खानाच्या तळावर पाहिल्याचं लिहिलं आहे. राजांची झोप कोटच्या कोट उडाली. सोयराबाई म्हणाल्या, युवराजांना अटकच करायला हवी. सर्वांची नजर सोयराबाईंच्याकडे वळली. राजे शांतपणे म्हणाले, राणीसाहेब, तुम्ही आज जा. राजकारण सवती मत्सरा इतकं सोपं नाही. सोयराबाई संतापाने निघून गेल्या. राजांच्या कपाळी धर्मबिंदू गोळा होत होते. राजाने विचारले, बातमी खरी? तिथं संशयाला जागा नाही. युवराज आणि दिलेर खान यांच्यात कोणतं राजकारण शिस्त कळत नाही. अचानक राजांच्या चेहऱ्यावर आशा प्रकटली. अण्णाजी, युवराजांना मी ओळखतो. ते व्यसनी असतील, थोडा वयाचा व्याहातपणा असेल, पण ते युवराजच आहेत. स्वतःच्या आयुष्याशी खेळ खेळतील, पण राज्याशी द्रोह करणार नाहीत. एक ना एक दिवस अशी करामत आम्ही करून दाखवू की आबासाहेब, तुम्ही देखील चक्रीत व्हाल, असं ते म्हणाले होते. शहाजादा मुज्जमचा आणि युवराजांचा स्नेह जाहीर आहे. तसंच दिलेर आणि शहाजादा यांचं वैरही. इकडे दिलेरशी बोलणी करीत एक दिवस खुद्द शहाजादे युवराजाने आमच्या आश्रयाला आणले तरी आम्हाला त्याचं नवल वाटणार नाही. कोणी काही बोलले नाही. आपल्या आशावादाची राजांना शंका आली. त्यांच्या मनात शंका उभा टाकली. पण काही झालं तरी धोका पत्करता येणार नाही. अण्णाजी, तुमचा सल्ला काय आहे? महाराज, याची शहानिशा लागेपर्यंत युवराजांना स्थानबद्ध करावं. जनार्दन पंतांना अटक करावी. अण्णाजी, याखेरी दुसरा उपाय मला दिसत नाही. महाराज, माझ्या हेतूबद्दल शंका न धरावी. नाही अण्णाजी, तुम्हाला काय म्हणायचं आहे ते आम्हाला कळतं. आमची प्रकृती बरी असती तर आम्ही असे शृंगारपूरला गेलो असतो. राजे विचारात मग्न होते. अनेक विचार मनात उठत होते. राजे एकदम उभे राहिले. मोरोपंत, शृंगारपुराभोवती आपल्या नजरबाणांचं जाळं टाका.
येसाजीला खास कुमक देऊन शृंगारपूरला राहायला सांगा. आम्ही आजच परळीला येण्याची युवराजांना आज्ञा करू. युवराज परळीला आले तर आम्ही पन्हाळ्याला जाताना त्यांना भेटू. समर्थांचा सहवास घडेल, मन स्वच्छ होईल. युवराजांच्या सह आम्ही पन्हाळ्याला जाऊ. नाजूक हातानेच हे पेच सोडवायला हवेत. राजांचे पत्र घेऊन स्वार शृंगारपूरला रवाना झाला. सूर्यास्ताची वेळ झाली होती. राजांच्या मनात चिंतेचे मोहोळ उठले होते. राजांच्या अंगात थंडी भरत होती. सारे अंग तिमुळे शहरात शहारत होते. गडाचा प्रत्येक दिवस अखंड चिंतेचा बनला होता. शृंगारपुराकडे असंख्य हेर गुंतले होते. येसाजीचे पथक केव्हाच रवाना झाले होते. आपल्या प्रकृतीचा विचार न करता राजे फिरत होते. गडावर येणाऱ्या प्रत्येक बातमीची राजे जातीने चौकशी करीत होते. गडावरच्या सर्व देवांना अभिषेक सुरू केले होते. शुक्रवारचा दिवस होता. सायंकाळच्या वेळी राजे शिरकाईच्या दर्शनासाठी आले होते. संगती मोरोपंत हंबीरराव होते. राजाने देवदर्शन घेतले. राजे होळी चौकात उभे होते. मधून मधून पिलखान्यातून गजेंद्राचे ओरडणे ऐकू येत होते. राजाने विचारले, हंबीरराव, गजेंद्र का ओरडतो? माझा लाला आहे, त्यामुळे 2 दिवस बेचैन आहे. आज सकाळीच हत्तीखान्यात पोहताना त्याला पाहिला. माज उतरेपर्यंत त्याच्यावर लक्ष ठेवायला सांगा. गडाची जागा बंदिस्त, कुठं मोकळा सुटला तर आवरायचा नाही. जी. त्याच वेळी राजाराम येताना दिसले. राजाराम नजीक आले. त्यांच्या चेहऱ्यावर रुसवा दिसत होता. त्यांनी तक्रार केली, आबासाहेब, तुम्ही बाहेर आलात, मग आम्हाला का हाक मारली नाही? विसरलो खरं. राजे त्यांना जवळ घेत म्हणाले, आम्ही सदरेवर तसेच इकडे आलो. राजे हंबीररावांना म्हणाले, हंबीरराव, कुठं मन रमत नाही, काही सुचेनासं झालं आहे. राजेने राजारामांकडे पाहिले. आपले दोन्ही बोटे राजारामांच्या समोर धरीत राजे म्हणाले, बाळराजे, बोट धरा. राजारामांनी बोट धरले. राजाने त्यांना एकदम जवळ ओढले. ते राजारामांना म्हणाले, बाळराजे, छान कौल दिलात. तसं घडलं तर आम्ही तुम्हाला बक्षीस देऊ. काय बक्षीस देणार आबासाहेब? मागाल ते. राजांची नजर हंबीररावांच्याकडे गेली. क्षणभर त्यांचा राजांना विसर पडला होता. राजे किंचित वरमले. हंबीरराव, मन कातर झालं की माणूस साध्या कौलात देखील दिलासा शोधतो नाही. आबासाहेब, बघा. राजाराम म्हणाले. राजांनी पाहिले. अण्णाजी धावत येत होते. पळताना पायातले धोतर वाऱ्यावर उडत होते. पायांना अडत होते. ते सावरीत अण्णाजी धावत येत होते. राजे ताठरल्या अंगाने अण्णाजींकडे पाहत होता. राजाराम अण्णाजीचे रूप पाहून हसत होते. अण्णाजी नजीक आले. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद उसळत होता. महाराज, चांगली खबर आली आहे. सांगा अण्णाजी. राजे उतावीळ झाले. अण्णाजींना धाप लागली होती. ते म्हणाले, शृंगारपूरहून खबर आली आहे. युवराज परवा आज्ञेप्रमाणे गेले. कुठं? परळीला. काय सांगता? युवराज आमच्या आज्ञेनुसार परळीला दाखल झाले? राजे उद्गारले. काय बोलावे हे राजांना सुचत नव्हते. त्यांनी राजारामांना एकदम उचलले आणि त्यांचा मुका घेतला. बाळराजे लाजले. त्या बातमीने सारेच आनंदित झाले होते. राजे तसेच वळले. शिरकाईसमोर उभे राहिले. त्या अष्टभुजेपुढे त्यांनी मस्तक टेकविले. राजे उठले. त्यांचे समाधान मनात मावत नव्हते. राजे म्हणाले, अण्णाजी, उभ्या आयुष्यात आम्ही एवढी आनंदाची बातमी ऐकली नाही. गेले 4 दिवस अहोरात्र आम्ही काळजीत जळत होतो. क्षणभर मनाला शांतता लाभली नाही. काही सुचलं नाही. मन तर केवढं पापी, वैरी सुद्धा चिंतणार नाही अशा कल्पना मनात उठत होत्या. जीवाचा थरकाप होत होता. युवराजांनी खरोखरच लाज राखली. मोरोपंत म्हणाले, आम्ही युवराजांना ओळखतो. शंभू हवं ते करील, पण आमचा शब्द कधीही डावलणार नाही. आमचा सारा भरोसा त्यांच्यावर आहे, हे तो जाणतो. शंभूबाळ कितीही पुढे गेले तरी आमच्या हाकेला परतल्या वाचून राहणार नाहीत, याची आम्हाला खात्री आहे. जगदंबेनं यश दिलं, सारं मिळालं. अण्णाजी, येत्या पुनवेला गडाच्या सर्व मंदिरावर दीपोत्सव करा. साऱ्या देवदेवतांना अभिषेक करा. राजांच्या त्या प्रसन्न आनंदित रूपाने साऱ्यांना समाधान वाटत होते. राजांची मान ताठ झाली होती. अण्णाजींच्या खांद्यावर हात टाकीत राजे म्हणाले, अण्णाजी, चला, परळीला पत्र पाठवायला हवं. युवराजांचं कौतुक करायला हवं. साऱ्यांनी पावले उचलली. राजारामाने विचारले, आबासाहेब, मागू ते देईन म्हणाला होतात? राजे वळले. साऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटले. राजाने विचारले, मागा बरं ब्रूही. मागू? हो हो, मागा ना. आम्ही 7 महालात राहतो. सारे चिडवतात. आम्ही आता लहान नाही. आम्हाला स्वतंत्र महाल हवा. हत्तीच्या, मग हवा तो महाल घ्या. आम्ही दादा महाराजांच्या महालात राहू.
आणि दादा महाराज आले तर आम्ही त्यांच्याबरोबर राहू. मग तुम्ही जरूर दादा महाराजांच्या महालात राहा, चला. राजाराम ती बातमी सोयराबाईंना सांगण्यासाठी पुढे धावत होते. हसणाऱ्या राजांच्या पाठोपाठ सारे वाड्याकडे जात होते. सकाळच्या वेळी स्नान पूजा आटोपून राजा आपल्या महाली बसले होते. बाळराजे राजाराम राजांच्या दर्शनाला आले. पायानं हात लावून ते पाया पडले. राजाने विचारले, बाळराजे, आज लवकर स्नान आटोपलं? आबासाहेब, आम्ही लवकर उठून घोड्यावरून तटाची रपेट करून आलो. अरे वा, मग महादरवाजाजवळ पहारे कोणाचे आहेत? सोमनाथ काकांचे? बिलकुल नाही बाळराजे, तुम्ही महादरवाजाजवळ उतरला नव्हता ना? राजाने राजारामांच्याकडे पाहिले. राजाराम पाहत म्हणाले, आम्ही महादरवाजावर गेलो नाही, परत चढावं लागतं ना. राजारामांना जवळ घेत राजे म्हणाले, बाळराजे, आमच्या गडाला तो एकच दरवाजा, तो पहारा महत्वाचा. आज पहाऱ्यावर भवानजी आहेत. तुम्ही गेला होतात? अच्छेराने राजारामाने विचारले. जायला कशाला हवं, आम्हाला वर्दी मिळते ना. काही क्षण उलटले. राजाने राजारामांना सांगितले, बाळराजे, जरा सदरेवर जाऊन या. अण्णाजी मोरोपंत आलेत का पहा, असतील तर बोलावून आणू. नको, नुसते पाहून. राजांना खोकणं आला. आबासाहेब, खोकला झाला? ते चालायचंच, तुम्ही जाऊन या. राजाराम सदरेकडे गेले. काही वेळाने ते परत आले. त्याने अण्णाजी मोरोपंत सदरेवर असल्याचे सांगितले. चला बाळराजे, आपण सदरेवर जाऊन येऊ. सदरेवर मोरोपंत अण्णाजी होते. राजांचा चेहरा आनंदित दिसत होता. मधून मधून येणारा ठसका सोडला तर राजांची तब्येत ठीक दिसत होती. राजा अण्णाजींना म्हणाले, अण्णाजी, आम्ही आज एका वेळानं जाणार. जी, आम्हाला रात्रभर झोप नाही. कधी शंभू बाळांना पाहू असं वाटतंय. आम्ही परळीला जातो. समर्थांचा सहवासही घडेल. युवराज भेटतील. तिथं 4-8 दिवस काढून आम्ही युवराजांच्या सह पन्हाळ्याला जाऊ. आत्ताच्या आत्ता परळीला स्वार पाठवा. आम्ही मागून येत असल्याचं कळवा. हंबीरराव सदरेवर आले. राजे म्हणाले, हंबीरराव, आम्ही तुम्हालाच बोलवणार होतो. आज एक वेळानं आम्ही परळीला जाणार आहोत. तुम्ही संगती चला. परळीहून तसेच पन्हाळ्याला जाऊ. महाराज, अजून आपली तब्येत. हंबीररावांनी बोलण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना मध्येच थांबवत राजे म्हणाले, आमची तब्येत ठीक आहे. कालच्या बातमीने तर आम्ही एकदम दुरुस्त झालो आहोत. आमची चिंता करू नका. राजाने अचानक केलेल्या निर्णयाने गडावर धावपळ सुरू झाली. राजांच्या पालखीचे हुकूम सुटले. घोडी पागे बाहेर पडली. घोड्यांची खोगिरे वगैरे सामान बाहेर काढले गेले. मुदपाक खाण्यात शिलेदारांच्या भाकऱ्या थापल्या जात होत्या. तासाच्या आतच गडाखालून पहिले अश्वपथक भरधाव वेगाने परळीकडे धावत सुटले. वाट्यातल्या टेहळणी चौक्यानं राजांच्या आगमनाच्या इशारती देत पथक दौडत होते. राजे महालात आले तेव्हा राजांच्या खास संदुकी बाहेर काढल्या होत्या. महादेव आणि मनोहरी राजांचे कपडे भरत होती. सोयराबाई त्यावर देखरेख करीत होत्या. सोयराबाई पदर सावरून उभ्या राहिल्या. राजाने विचारले, तयारी झाली? हो, कपडे भरले की संदुका उठवल्या जातील. जीवाला केवढा घोर लागला होता. देव दयेनं सार टळलं. परमेश्वर दयाळू आहे राणीसाहेब. आग्र्याला कैदेत असताना सुद्धा एवढा जीव झुरला नव्हता. महादेव, ते रेशमी अंगरके बाजूला ठेव. सोयराबाईंनी महादेवाला सांगितले. राजे त्या पसाऱ्याकडे पाहत होते. राणीसाहेब, जेवढं जरूर आहे तेवढं सामान आता भरा. बाकीचं मागू ते येईल. राजा महादेवाला म्हणाले, महादेव, अरे आमचे देव विसरतील. बाबा, ते प्रथम घे. सोयराबाई हसल्या. राणीसाहेब, आमच्या आयुष्यात खरी सोबत या देवानी केली. आम्ही पारखे मोहिमावर बाहेर, सारखे मोहिमावर बाहेर. पण आमचा देवारा संगती असायचा. त्या देवाकडे पाहिलं की घरात असल्यासारखं वाटायचं. आपल्याला देव तरी आहेत. गडावर असलात की दिवस पुरत नाही आणि जाणं झालं का दिवस उलटत नाही. आता दगदगीचे दिवस सरले. आता येसू संभाजी गडावर येतील. वयात नातू खेळेल. राणीसाहेब, तुम्ही काही म्हणा, पण आम्हाला वृद्धापकाळ मोहवतो. त्याचं रूप फार मोठं देखणं आहे. आम्ही त्याचंच स्वप्न पाहतो. काहीतरीच बोलायचं. काहीतरीच नाही, बघा ना, करती सवरती मुलं झालेली, वासनेचा लोप झालेला, घरात नातवंडांशी खेळत ईश्वर चिंतन करीत समाधानाने दिवस कंटायचे. व्याधी आली तरी देखील सुखाचीच. आयुष्यभर जोडलेल्या, जतन केलेल्या मायेची जाण तेव्हाच व्हायची. अखंड सोबत मिळायचे ते दिवस. वृद्धापकाळाचा एवढा तिरस्कार का करतात कोण जाणे. बाहेर पावलांचा आवाज आला. राजाने वळून पाहिले आणि ते तसेच उभे राहिले.
महालात अण्णाजी, मोरोपंत, हंबीरराव आले होते. राणीसाहेब महालात आहेत याचेही कुणाला भान नव्हते. अण्णाजींचे सारे अंग थरथरत होते. अण्णाजी, घात झाला महाराज, घात झाला. आणि अण्णाजी उभ्या जागी रडू लागले. बोला अण्णाजी, राजे उद्गारले. मोरोपंत. मोरोपंताची पाणावलेली नजर अधीऱ्या व्याकुळ राजांच्यावर स्थिरावली. महाराज, परळीहून स्वार आला. युवराज परळीहून पळाले. माहुलीला मोगलांना मिळाले. राजांचा कानावर विश्वास बसत नव्हता. बोललेले त्यांना कळत नव्हते. शंभूबाळ मोगलांना मिळाले. राजाचा युवराज शत्रूच्या आश्रयाला गेला. छत्रपतीच्या मुलाला बापाचं छत्र अपुरं पडलं. राजे एक एक पाऊल मागे सरत होते. हंबीरराव धावले. त्याने राजांचा हात धरला. राजांची बोटे हंबीररावांचा हात आवळीत होती. त्या पकडीत आपला हात चिंबेल की काय असं हंबीररावांना वाटत होते. राजे कलते झाले. हळूहळू ते जमिनीवर हात टेकून बसले. मान खाली झुकली. महाराज, हंबीररावांनी हाक मारली. राजांनी नजर वर केली. त्या अतुल पराक्रमी पुरुषाच्या डोळ्यातले अश्रू पाहून सेनापतीची छाती फुटली. राजे ओरडले, शंभूबाळ, हे काय केलं? राजे गदगदून अश्रू ढाळीत होते. साऱ्यांचे हुंदके फुटत होते. अण्णाजी सांगत होते, युवराजांच्या मागून 100 स्वार गेलेत. कदाचित त्यांना युवराज मिळतील. एकदम वर पाहत राजांनी विचारले, समर्थ भेटले नाहीत? युवराज पळीला गेले तेव्हा समर्थ तिथे नव्हते. राजांची मान परत झुकली. राजाराम धावत महालात आले. त्यांचा चेहरा गोरामोरा झाला होता. सारी रडत असलेली पाहून ते जास्तच घाबरले. राजांच्या जवळ जात त्यांनी विचारले, आबासाहेब, दादा महाराज मोगलांना मिळाले? राजांनी राजारामांना एकदम मिठीत घेतले आणि त्यांना उराशी कवटाळून ते अश्रू ढळू लागले.